चला, वेलकम टू द स्वराज अकॅडमी. इकडे बघा बाळांनो सगळ्यांनी. आता हा कार्बन आहे. कार्बनला किती बॉन्ड शिकला रे मागच्या व्हिडिओ मध्ये? कार्बनला किती बॉन्ड काढलेत मी? 4. म्हणजे एक वडिलांनी किती मुली काढलेत? 4. आता मी काय करतोय बघा, एका मुलीचं लग्न लावलं समजा. एका मुलीचं काय लावलं? लग्न. टोटल मुली किती आहेत? 4. 4 मधल्या एका मुलीचं लग्न लावलं म्हणलं ती मुलगी राहणार आहे का तिथं? नाही. म्हणजे ती निघून जाणार म्हणले मायनस. निघून जाणार म्हणजे काय? मायनस. आता मला सांगा किती पोरी राहिल्या? 3. किती पोरी राहिल्या? 3. आणि हा बॉन्ड आहे, समजलं का? हा एक बॉन्ड. हा बॉन्ड दिसला का कुठला आहे? जिथं मुलीचं लग्न झालंय तो बॉन्ड. समजलं का? आता त्या मुलीचं लग्न झालंय पण मुलगी गेली, त्याच्याऐवजी क्लोरीन आलाय. काय आलाय? क्लोरीन. किती क्लोरीन आलेत रे? 1. किती क्लोरीन आलेत? 1. आणि मिथेन मध्ये आले ना, हा मिथेन आहे. ह्याचं नाव काय होतं बाळांनो? लक्ष द्या पोरांनी. ह्याचं नाव काय होतं? मिथेन होतं. आठवतं ना मिथेन? मग मिथेन मधल्या एका मुलीचं लग्न, 4 मुली आहेत. एका मुलीचं लग्न लावलं, काय राहिलं? 3 मुली राहिल्या. आणि त्या हायड्रोजनच्या जागेवर कोण आले रे आता? क्लोरीन. मग एक क्लोरीन आहे म्हणून याला म्हणायचं, एकाला म्हणायचं मोनो आणि क्लोरीनला म्हणायचं क्लोरो. आणि मिथेन हाय असाच आहे. मिथेन बदललाय का रे? एक कार्बन आहे ना इथं. एका कार्बनच्या अल्कला आपण काय म्हटलं होतं? मिथेन. मग मिथेन मध्ये इथं पण एकच कार्बन आहे. बदललाय का तो? नाही. म्हणजे इथं नाव बदलेल का? इथं मिथेनच राहणार आहे. फक्त मिथेन मध्ये कोण वाढलंय रे? क्लोरीन. किती क्लोरीन वाढल्यात? एकच. म्हणून याला काय म्हणलंय? मोनोक्लोरोमिथेन. ह्याचं नाव काय रे? शॉर्ट फॉर्म काय करणार? MCM. व्हॉट इज MCM? मिथेन. चला लिहून घ्या पटकन. बघा आता हे झालं पहिलं. आता दुसरं घेऊयात. परत एकदा बघा. हो का, किती पोरी रे एका भावाला? 4. किती पोरी आहेत? 4. आता मी किती? 2 पोरींची लग्न लावतोय. किती पोरींची? 2 पोरींची. 2H आणि 2H म्हणजे 2H. 2 मुलींची लग्न लावायचे. बघा आता इथं काय येणार सांगा मला सगळेजण. भाऊ एकच आहे. एका भावाला आपण काय म्हणलंय? मिथेन. काय म्हणलंय? मिथेन. एका भावाला आपण मिथेनच म्हणतोय. एका कार्बनच्या अल्कला आपण मिथेन म्हणतो. राईट. आता इथं बघा काय केलंय? 1 2 3 4. 4 बॉन्ड आहे असेच आहेत. आहे असेच आहेत ना. आता इकडे बघा, 2 मुली बिन लग्नाच्याच आहेत. अजून 2 मुलींची लग्न झाले. बरोबर का? मग 2 मुलींची लग्न झाले. इथं एक क्लोरीन आला, इथं एक क्लोरीन आला. हायड्रोजनच्या ऐवजी काय टाकायचं आपल्याला? क्लोरीन. काय टाकायचंय? क्लोरीन. आता मगाशी किती क्लोरीन होते? 1 का 2? आता किती क्लोरीन आहेत? 2 ला काय म्हणतो आपण? डाय. काय म्हणतो? 1 ला जर मोनो म्हणताय तर 2 ला डाय. डाय क्लोरो. डाय क्लोरो. आणि हा कोण आहे? मिथेन आहे. कोण आहे आपला? मिथेन. काय तयार झाला? डाय क्लोरो मिथेन. समजा आता बघा, असंच समजा आता तिसऱ्या पोरगीचं पण लग्न लावलं आपण. आता बघा, आता किती क्लोरीन आले रे असे? आता इथं बघा, Cl Cl Cl. आता मला सांगा, मग ह्या पण मुलीचं लग्न लावलं ना आपण आता परत. म्हणजे काय झालं रे? हा पण इथं क्लोरीन आला, म्हणजे इथं किती क्लोरीन आलं? तर ट्राय क्लोरो मिथेन. किती सोपं आहे, कळलं का? आता इथं काय रे शेवटचं? आता 4च्या 4 मुलींची लग्न लावल्यावर 4च्या 4 काय येणार त्याच्याऐवजी बाळांनो? क्लोरीन. Cl Cl Cl. नाव काय रे? टेट्रिया. 4 ला काय म्हणायचं? टेट्रिया क्लोरो मिथेन. बघा, 1 क्लोरीन आला तर मोनोक्लोरोमिथेन म्हणला. 2 क्लोरीनला काय म्हणलाय? डायक्लोरोमिथेन. 3 क्लोरीन आले तर काय म्हणायचं? ट्रायक्लोरोमिथेन. आणि 4 आले तर टेट्रिया क्लोरोमिथेन. 4 ला विसरतात सगळे. 2 लक्षात राहतात सगळ्यांच्या. 1 विसरतात. 1 ला मोनो म्हणायचं, 2 ला डाय, 3 ला ट्राय आणि 4 ला टेट्रा. हे लक्षात ठेवा. 11वी 12वीला हेच येत नाही मुलांना. हा बेस आहे तुमचा. हे महत्वाचं आहे. लक्ष द्या विराज. आता इथं क्लोरीन आहे बरं का? आता इथं बघा बाळांनो, लक्षात ठेवा, कार्बन जो आहे, कार्बन आपला कोण? कार्बन. तो चेंज होत नाही. एकच कार्बन आहे. आणि एका कार्बनचं नाव काय आहे? मिथेनच. काय आहे? मिथेनच. चला मस्त पैकी हे सगळे कंपाऊंड लिहून घ्या. म्हणजे कार्बन क्लोरीन सोबत सुद्धा कंपाऊंड तयार करू शकतो. कळलं का? ही त्याची झाली प्रॉपर्टी. अंडरस्टँड? ओके. नावासहित कळलं सगळ्यांना? पुढच्या व्हिडिओची वाट बघा. तोपर्यंत स्वराज अकॅडमीला लाईक, सबस्क्राईब, शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.